नमस्कार मित्रांनो, उद्या पठारवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान होत आहे. ओपनचं मैदान होतं आहे आणि उद्या तारीख आहे 19 तारीख. संबंध महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते उद्या आपल्याला पळताना दिसणार आहेत. आणि उद्या बक्कासूरच्या दावणीतील कोणकोणते नंदी जे आहेत ते उद्या पळताना दिसणार आहेत. उद्या बक्कासूरच्या दावणीतली 4 नंदी पळताना दिसणार आहेत आणि ते कोणासोबत पळतील याचा व्हिडिओ नंतरने घेऊन येईनच. परंतु तुम्हाला माहितीच आहे की बकासूरची दावण एक हिंद केसरी दावण आहे. त्यानं स्वतःच्या कर्तृत्वावरती ती दावण जी आहे ती तयार केलेली आहे. आणि तुम्ही बघितलं बकासूरने काय 7 समुद्रपार त्याचं नाव जे आहे, त्याच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तो करतो आहे. आणि त्याची जागा चालवणं खूप कठीण आहे, कारण की तो या बैलगाडा शरीर क्षेत्रातील देव आहे आणि देवच राहणार सगळ्यांसाठी. बघूया बक्कासूरच्या दावणीतील कोणकोणते नंदी उद्या पठारवाडी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. सुरुवात करूया. खूप दिवसानंतर पुनरागमन करतोय असा हा साम्राज्य. तुम्ही बघितलं घाटावरती जास्त तो पळताना दिसत नाही आहे. तो जास्त करून पुणे भागामध्येच पळताना आपल्याला दिसतोय आणि ते खूप दिवस झालं तो सुद्धा दिसला नाही. 2 महिन्यापूर्वी तो दिसलेला पळताना, परंतु काय झालं एवढं काय माहीत नाही. गटाला जिंकला की सेमीला जिंकला की फायनलला जिंकला म्हणजे काय समजले नाही आहे. परंतु खूप दिवसानंतर साम्राज्याचं कमबॅक जे आहे ते उद्या पळताना दिसणार आहे, उद्या होणार आहे. उद्या बक्कासूरच्या दावणीतील चांगले नंदी उद्या पळताना दिसतील, कारण की तिथंच जवळ त्यांचं जे आहे पठारवाडीचं ग्राउंड आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये साम्राज्याचा पहिरा जो आहे तो मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईनच कोणासोबत पळणार आहे ते. साम्राज्य उद्या तुम्हाला सांगितलं पळताना दिसेल. उद्या बब्या जो वैभव मामा यांचा बब्या आहे तो सुद्धा खूप दिवस झालं मैदानामध्ये आपल्याला दिसत नव्हता, परंतु उद्याच्या मैदानामध्ये तो सुद्धा आपल्याला दिसणार आहे. आणि वैभव मामा स्वतः ड्रायव्हिंगसुद्धा करू शकतील एखाद्या वेळेस उद्याच्या मैदानामध्ये, बघूया. परंतु तुम्ही बघितलं पुणे जिल्ह्यामध्ये जे मैदान होत आहेत त्या ठिकाणी बक्कासूर हा पळत असतो, परंतु त्याच्या दावणीतील जे नंदी आहेत ते खूप दिसत नाहीत लोकांना. कारण काय होतं, इकडं घाटावरती सातारा सांगली भागामध्ये यायचं म्हटलं की 2 गाड्या कराव्या लागतील आणि जास्त लोकांनासुद्धा घेऊन यावं लागतं. त्याच्यामुळे तिथल्या तिथं जवळच्या जवळ ते मैदान ओपनचं होते म्हटल्यानंतर उद्याच तिथं पळताना दिसेल आपल्याला वैभव मामा यांचा बब्या. तसेच आता एक नवीन खरेदी झालेली आहे जालनावरून वैभव मामा तसेच आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके संतोष साळुंके बक्कासूरचे मालक मोहित शेठ धुमाळ यांची एक नवीन खरेदी वादळ या नावाची झालेली आहे. तो सुद्धा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे पठारवाडीच्या मैदानामध्ये. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो वादळ काय पळतोय. परंतु काही तुम्ही बघितलं कोरेगावच्या मैदानामध्ये त्यानं गुलाल हा मिळवला होता, परंतु त्याच्यानंतरनं त्याला काय गुलाल काय मिळालं नाही. परतनं एक नागठाणच्या मैदानामध्ये सुद्धा तो पळाला, परंतु तिथे सुद्धा गुलाल काय मिळालं नाही. परंतु गुलालासाठी संघर्ष होतोय, परंतु संघर्ष हा त्याचा खूप दिवस राहणार नाही, त्याला 100% गुलाल हा मिळेल. बघूया उद्या जो आहे तो वादळ कोणासोबत पळू शकते. याचे पैरे जे आहेत ते मी तुम्हाला लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला सांगितलं वादळसुद्धा पळताना दिसेल. तसेच आपल्याला उद्या महाराज हा सुद्धा पळताना दिसणार आहे. बक्कासूरच्या दावणीतला एक बक्कासूर नंतर जर गुलाल सारखी मिळवत असेल तर असा हा महाराज 1-2-3 गुलाल असतील. परंतु तुम्ही बघितलं तो महाराज खूप चांगला आनंदी आहे, चांगला पळतोय. परंतु काय होतं त्याला पैऱ्या वाचून थोडीशी अडचण येते. चांगले टॉपचे पैरे त्याला मिळत नाही. ज्यावेळेस टॉपचे पैरे मिळतील त्यावेळेस तो काय चीज आहे तुम्हाला माहितीच. आणि त्याचंसुद्धा नशीब असं भेटलं काय की गाडी पब्लिकनंच लागते. परंतु असू द्या, शेवटी खेळ आहे, खेळामध्ये पब्लिक न येणं किंवा आत नेणं ते चालू राहतंच. परंतु उद्या महाराजसुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे पठारवाडीच्या मैदानामध्ये. आणि राहिला प्रश्न देवाचा, या बैलगाडा शर्यतीत ते देव असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा. बक्कासूर उद्या पळताना दिसेल, तो कोणासोबत पळताना दिसेल याचा सुद्धा आपण पैरा करूयाच. म्हणजे पैरा आपल्याला माहिती आहे, परंतु तुम्हाला याचा व्हिडिओ जे आहे तो तुम्हाला वेगळा मी बनवून घेऊन आणि नक्की बघाच उद्या बक्कासूरचं नियोजन कसं आहे टॉपचं. कारण की तुम्हाला माहितीच आहे बक्कासूर आता ज्यावेळेस आजारपणातून उठला आहे तो कसा पळतोय, मालकाच्या नावासाठी पळतो, फॅनसाठी पळतो. आणि त्याचं जे पहिलं जे स्पीड होतं त्या पहिल्या स्पीडगत तो आपल्याला पळताना दिसतोय. बघूया उद्या कशा पद्धतीनं बक्कासूरचं नियोजन केलेलं आहे. आणि ती ही गाडी अगोदरसुद्धा पळाली होती, उद्यासुद्धा पळेल की काय मालकांनी तर सांगितले पळेल. बघूया आता काय होते काय नाही. परंतु उद्याच्या पठारवाडीच्या मैदानामध्ये बक्कासूरच्या दावणीतील हे टॉपचे जे नंदी आहेत उद्या आपल्याला पळताना दिसतील. ओपनच्या मैदानामध्ये पहिरे कोण असतील याच्या संदर्भात थोडंसं आपण व्हिडिओ बनवेन. त्याच्याबद्दल तो व्हिडिओ आहे तो संध्याकाळी किंवा 4-5च्या दरम्यान टाकेन. बघूया 2 चॅनल आहेत, दोन्ही चॅनलवरती कुठं नाही एक ठिकाणी पडेल आपल्या बक्कासूरच्या आणि बक्कासूरच्या दावणीतल्या नंदींचे पैरे. धन्यवाद.